ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गांधी चौक पोलीस ठाण्यात अभिजित हारगे व आकाश कांबळे यांच्यावर गुन्हा, राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप। आई व भावासोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने एका महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी अभिजित हारगे आणि आकाश कांबळे यांच्यावर गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे मिरजेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान हा गुन्हा खोटा असून राजकीय हेतूने पोलिसांवर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि माजी नगरसेविका संगीता हारगे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। राजकीय स्वार्थासाठी पोलिसांचा गैरवापर करून प्रतिस्पर्ध्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणातील आरोपी नेत्याचे नाव 2 दिवसात जाहीर करू असेही अशोक कांबळे यांनी सांगितलं आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। आकाश राजू कांबळे, अभिजित या दोघांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत। आंदोलन करत असताना त्यांच्या डिजिटल पोस्टरला त्यांचे फोटो घालून त्यांनी जोड्यानं मारून त्याने आंदोलनं केलेली आहेत। आंदोलनाला सुद्धा आम्ही आंदोलनाच्या पद्धतीनंच उत्तर देणार आहोत। राजकीय पक्ष, पार्टी व संघटना बाजूला ठेवून हे माझ्या कुटुंबात घडलेला माझ्या पुतण्याचा विषय आहे। म्हणून मी या ठिकाणी आज प्रेससमोर आवाहन करू इच्छितोय, खोटी केसेस घालायचं बंद करा, नाहीतर तुम्हाला ह्या मिरज शहरामध्ये रस्त्यावर फिरू देणार नाही आम्ही। आणि जसं तुम्ही आंदोलन करशील त्याहीपेक्षा हजारोच्या संख्येनं आम्ही या ठिकाणी उतरून आंदोलन करू। काही दिवसापूर्वी माझे पती अभिजित हारगे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये। वास्तविक पाहता ज्या महिलाने हा गुन्हा नोंद केला आहे त्या कुटुंबाशी आणि अभिजित हारगे म्हणजेच माझं आणि त्या महिलेच्या कुटुंबाचं जे नातं आहे हे फार 20-25 वर्षापूर्वीच आहे। आमचे कौटुंबिक नातं असल्यासारखं नातं आहे आणि त्यांच्या घरात त्यांचा मुलगा, ती महिला आणि त्या महिलेची आई असं यांचं कौटुंबिक वाद वारंवार होत होते। आणि एक ज्येष्ठ सामाजिक नेतृत्व म्हणून आणि आमचं त्या कुटुंबाशी असलेलं नातं म्हणून त्यांनी आमच्याकडे यांचा वाद मिटवण्यासाठी सतत त्यांच्याकडून आम्हाला मागणी येत होती। त्यासाठी आम्ही त्यांचा वाद मिटवायचा प्रयत्न केला, परंतु या वाद मिटवायच्या प्रयत्नाचा एका राजकीय व्यक्तीनं गैरवापर करून आकाश कांबळे आणि अभिजित हारगे यांच्यावरती अशोभनीय असं किंवा अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, फक्त राजकीय द्वेषापोटी। आणि आकाश कांबळे त्याचबरोबर अभिजित हारगे यांचं असलेलं राजकीय अस्तित्व येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या राजकीय संपूर्ण त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका द्यावं, त्यांची जी नावलौकिकता आहे ती नावलौकिकता कमी व्हावं आणि या गुन्ह्याच्या आधारे येणाऱ्या निवडणुकी काळात या विरोधकांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने त्या महिलेस फूस लावून हा गुन्हा नोंद केलेला आहे। येणाऱ्या काळात आम्ही याचा सोक्षमोक्ष लावणार आहे। त्या संदर्भात आम्ही संबंधित प्रत्येक विभागाला भेटून आमच्या ज्या काही अडचणी असतील, आमच्यावरती जो काही अन्याय झालेला आहे या संदर्भात आम्ही निवेदन देऊन आम्हाला योग्य न्याय मिळावा। कारण प्रत्येक वेळेला हारगे कुटुंबावरतीच या व्यक्तीकडून अन्याय का केला जातो आणि जाणून बुजून आम्हाला फक्त संपवण्याच्या हेतून हे करत आहेत। आणि हा जो गुन्हा झालेला